दंडोत प्रणाम. मायबाप हो, तुम्ही गृहस्थाश्रमी आहात. तुम्हाला पत्नी आहे, पत्नीला पती आहे. तर गृहस्थाश्रमात असल्यामुळं तुम्ही कायदेशीर विषय भोगता हे निश्चित. तर हे विषय भोगत असताना देखील रागद्वेष विरहित विषय भोगायचा. त्याच्यामध्ये राग नसावा, द्वेष नसावा, रागद्वेष तेसू पाहिजे माणूस. आणि परमेश्वराचं चिंतन करत करत विषय भोगायचा. कोणतेही काम करत असलं तरीही परमेश्वराचं चिंतन सोडायचं नाही. तर असं करत जर केलं तुम्ही तर तुम्ही परमगतीला प्राप्त व्हाल. श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, रागद्वेष वियुक्तेषु विषयांद्रियाश्चरण आत्मवशेरी देहात्मा प्रसादमधी गच्छति. कोणीही माणूस परमेश्वर चिंतन करत करत विषय भोगत असन तर तो माणूस परमेश्वर चिंतन आणि रागद्वेष सोडून विषय भोगत असन तर तो परमगतीला प्राप्त होतो. मायबाप, विषय परमेश्वराचं चिंतन करा आणि परमगतीला प्राप्त व्हा अशी विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट, आपलं हे देवल ऑफिशियल चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.